अहो तसं बघितलं तर आज दोन्ही पक्षांचा वाईट काळ आहे आणि त्यापेक्षा सुद्धा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा। मित्र हो, नमस्कार। गेल्या 2-3 दिवसातल्या राजकारणात फक्त आणि फक्त ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे। खरं तर या युतीच्या संदर्भातली सुरुवात राज ठाकरे यांच्याकडूनच झाली आणि मग पुढे काही दिवस दोन्ही पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मराठी माणूस फक्त याचीच चर्चा करीत राहिले। प्रत्यक्षात ज्यांनी काही करायला हवं त्या ठाकरे बंधूंकडून मात्र काहीही हालचाल होताना दिसत नव्हती। पण आता अचानक हा विषय केंद्रस्थानी आला आणि माध्यमात हा एकच विषय हायलाइट झाला। राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे म्हणाले, दोन्ही भावाकडे एकमेकाचे नंबर आहेत, या दोघांनीच एकमेकाला बोलावं। मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी तर म्हटलं, उद्धव ठाकरे यांनी एक पाऊल पुढे टाकावं, आम्ही 100 पावलं पुढे टाकायला तयार आहोत। त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं एक महत्वाचं वक्तव्य आलं, महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे तेच होईल, आता संकेत देणार नाही, थेट बातमी देईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले। आणि बघा, हे विधान अत्यंत सकारात्मक होतं आणि त्यामुळं आता ही युती होण्यामध्ये काहीच अडचण येणार नाही असं अनेकांना वाटून गेलं। कार्यकर्ते, पदाधिकारी तर तसे खुश झाले। उद्धव ठाकरे यांच्या सेनेतले अन्य नेते सुद्धा बघा या युतीसाठी सकारात्मक आहेत, पण ती परिस्थिती मनसेमध्ये नाही दिसत। आता जे काही अडलंय ते राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेकडूनच अडलेलं आहे। मनसेनं एक पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी संदीप देशपांडे काय म्हणाले बघा, युतीबाबत आमच्या पक्षात कुठलीही चर्चाच झालेली नाही, आमचे तोंड आधी पोळलेलं आहे, त्यामुळे आम्ही ताक सुद्धा फुंकून पिणार आहोत। जोवर कुठलाही ठोस प्रस्ताव राज ठाकरे यांच्या पुढे येत नाही तोपर्यंत ते निर्णय घेऊ शकत नाहीत। प्रस्ताव आला तर योग्य वेळी निर्णय होईल। अविनाश जाधव तर म्हणाले, मनसेचे नेते उद्धव ठाकरे यांनी एक फोन करावा अशी आमची अपेक्षा आहे। मागच्या काही अनुभवावरून बघा मनसे आपले पाऊल सावधपणे टाकताना दिसत आहे। उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातील बोलण्यावर मनसे विश्वास ठेवायला तयार नाही असं दिसतंय, कारण याआधी 2014 आणि त्यानंतर 2017 मध्ये अशा प्रकारच्या युतीची चर्चा झाली होती। त्यावेळी मात्र आपल्याला वाईट अनुभव आला आहे असं मनसेचे नेते सांगतात। ज्यावेळी राज ठाकरे यांनी युतीचा प्रस्ताव दिला होता तेव्हा हा प्रस्ताव घेऊन गेलेल्या बाळा नांदगावकर यांना उद्धव ठाकरे यांनी साधी भेटही दिलेली नव्हती। मग आताही आपण पाऊल पुढे टाकलं आणि असं काही घडलं तर करायचं काय, ही भीती सुद्धा मनसेला वाटत आहे। पण हे काय आहे बघा, टीव्हीच्या कॅमेऱ्यावर आणि पत्रकार परिषदेमध्ये बोलून कधी युतीचे विषय होत नसतात। हा, युतीच्या विषयाच्या चर्चेला मात्र कार्यकर्त्यात महाराष्ट्रात सुरुवात होऊ शकते नक्की, आणि ती चर्चा आता खूप झाली आहे। पहिले तुम यातच बोलण्याची गाडी अडकलेली आहे। पूर्वी 2 वेळा मनसेकडून प्रस्ताव आलेला होता, त्यामुळं आता आदित्य ठाकरे यांनी तरी थेट राज ठाकरे यांच्याकडे जायला काहीही हरकत नसावी ना। मनसेनंही बघा मागचा विषय काढून फार ताणण्याची आता गरज नाही। अहो तसं बघितलं तर आज दोन्ही पक्षांचा वाईट काळ आहे आणि त्यापेक्षा सुद्धा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा। मुंबईतला मराठी टक्का कमी होऊ लागलेला आहे। परप्रांतीयांनी मराठी माणसावर प्रचंड आक्रमण केलेलं आहे। मराठी माणूस हा एवढा एकच मुद्दा या दोन्ही नेत्यांनी आता केंद्रस्थानी ठेवायला हवा। मागे होऊन गेलेल्या घटना, पक्षाची चिंता, या गोष्टी नंतरच्या, मराठी माणसाचा विचार करून केंद्रस्थानी त्यांना ठेवून उगीच कसला तरी युगो पुढे न करता ठाकरे बंधूंना एकत्र येण्याची गरज आहे। दोन्ही पक्षाचे विचार तर तेच आहेत, मग अडतंय कुठं? उद्धव ठाकरे यांचं तर ठरलं, मग राज ठाकरे यांचं का अडलं? मुंबई, महाराष्ट्र, मराठी माणूस यांच्या हिताकडे हे दोन्ही नेते गांभीर्यानं पाहत असतील ना, तर एव्हाना ही युती व्हायला सुद्धा हवी होती, पण तसं होताना दिसलं नाही। पाहूया आता पुढे काय काय होतंय। तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।